मुंबईत मराठा समाज आंदोलनाला उतरला, पण कालची रात्र मात्र मराठा समाजांसाठी वैराची रात्र ठरली. पाणी नाही, जेवण नाही, झोपण्याची सोय नाही. मराठा आंदोलक रस्त्यावर, तर सरकारकडून व्यवस्था शून्य. जिथे हजारोचा जमाव होता तिथे ना टॉयलेटमध्ये पाणी, ना स्वयंपाकासाठी लाईट्स. अक्षरशः टॉर्चच्या उजेडात लोकांनी जेवण बनवलं. रस्त्याच्या कडेला चादर टाकून झोपावं लागलं. 4-4 किलोमीटर पर्यंत एकही खानावळ किंवा दुकान उघडं नव्हतं, पण वाईन शॉप मात्र रात्रभर सुरू होत्या. हे चित्र आंदोलनकर्त्याच्या मनाला खोलवर भिडलं. आंदोलकांनी थेट सवाल केला, इंग्रजांचं राज्य तरी बरं होतं, पण इथलं सरकार आंदोलनकर्त्यांच्या जगण्याची कदर करत नाही. आम्ही जेवण पाण्यासाठी आलोच नव्हतो, पण किमान दुकान उघडी ठेवली असती एवढंच अपेक्षित होतं. काही आंदोलकांना अक्षरशः पाण्यात बिस्किट बुडवून खावं लागलं. एवढी मोठी गर्दी असूनही साधं अन्नही मिळू न शकलं, हा अपमान त्यांनी मनावर घेतला. सोशल मीडियाच्या युगात बातमी लपून राहिली नाही. काही तासातच मराठा आंदोलकांचे हाल कथा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले. गावागावातून ट्रकभर अन्नधान्य, पाणी, जेवणाचे डब्बे मुंबईकडे निघाले. म्हणजे समाजाच्या एकतेची ताकद काल सर्वांना दिसली. मात्र यावेळी आंदोलकांचा रोष सरकारसोबतच त्यांच्या नेत्यांकडेही वळाला. सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, अभिजित पाटील, बजरंग बाप्पा सोनवणे हे सगळे आमदार खासदार जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेले होते. मग आंदोलकांचा सवाल उपस्थितीत राहिला, तुम्हाला माहिती नव्हतं का की आंदोलनकर्ते जेवणा वाचून पाण्या वाचून त्रास सहन करतायत? तुम्ही ठरवलं असतं तर किमान रात्रभर त्यांची सोय झाली असती. म्हणजेच हा प्रश्न आता फक्त सरकारपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मराठा आमदार खासदारांना जबाबदार ठरवलं जातंय. तसेच आंदोलकांनी आणखीन एक मुद्दा मांडला, लालबागच्या राजाचा अन्नछत्रात 24 तास पर्यंत प्रसाद दिला जातो, पण काल तेही बंद होता. आता सवाल असा, आंदोलनकर्त्यांना त्रास द्यावा यासाठी मुद्दाम हा खेळ केलाय का? अंतरवली सराटीच्या लाठीमारानंतर आंदोलक आधीच जखमी मनाने आले होते आणि कालच्या हाल अपेष्ट्यांमुळे रोष दुपटीने वाढला. आंदोलकाचा सूर स्पष्ट आहे, आम्ही झुकणार नाही. सरकारने हे टाळू शकलं असतं, पण मुद्दामून हाल करून आंदोलकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षण हा फक्त राजकीय प्रश्न नाही, तर भविष्यातील पिढीच्या आयुष्याशी जोडलेला आहे. एमपीएससी यूपीएससी परीक्षेत मराठा विद्यार्थी सगळ्यात जास्त मार्क्स मिळवतात, पण ओपन कोट्यात त्यांची स्पर्धा अधिक कठीण होते. मेडिकल, इंजिनियर सारख्या शिक्षणासाठी लाखोची फी भरावी लागते, तर इतरांना आरक्षणामुळे फी कमी असते. म्हणजेच आरक्षणाशिवाय मराठा तरुणांचा न्याय होत नाही. त्यामुळे हा संघर्ष संपत्तीचा नाही तर न्यायाचा आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं, आंदोलनाला गालबोट लागणार नाही. पण आता प्रश्न असा निर्माण झालाय की सरकार सोबत 2 हात करायचे की मागणीवर ठाम राहायचं. आंदोलकांच्या परिस्थितीकडे पाहून जरांगे पाटलांनाही काही क्षण स्थिर व्हावं लागलं. कालच्या घटनेनंतर आंदोलकांचा सूर स्पष्ट आहे. सरकारनं सिस्टम वापरून आंदोलकांना त्रास दिला. मुंबईत दुकानं, खानावळी बंद ठेवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांचा उत्साह कमी करण्याचा डाव खेळला. मात्र हा डाव उलटला, कारण मराठा समाजाचा रोष आणखी पेटून उठलेला आहे. कालची रात्र मराठ्यांसाठी शिकवण होती. आंदोलन करणं सोपं नाही. सरकारची सिस्टीम किती शक्तिशाली आहे हे जाणवलं, पण मराठा समाजांची एकजूट किती प्रखर आहे हेही सिद्ध झालं. आता सवाल फक्त एवढाच, मराठा आमदार खासदार आपल्या समाजांसाठी ठाम उभे राहणार का, की सरकारच्या राजकारणात अडकून आंदोलन फक्त हाल अपेष्ट्यांपुरतं मर्यादित राहणार? इतिहास सांगतो, समाज एकजुटीने लढला तर कोणतीही सिस्टीम अडू शकत नाही. कालची रात्र जरी वैराची ठरली असली तरी ती मराठ्यांच्या पुढच्या लढाईला आणखीन धार देऊन गेलेली आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं? सरकारनं मुद्दामून हा खेळ केला की ही व्यवस्थेची चूक होती? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.